असलेला हा आहे. बघितलं तर राष्ट्रीय उद्यान आहे, त्यामुळे हा इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये येतो, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तो कसा कागदोपत्री फेरबदल करून त्याची वर्गीकरण करून आणि संगनमताने या बिल्डर मित्राला एक सोन्याची खाण त्या ठिकाणी देण्याचं काम केलेलं आहे, हे आज आम्ही उघड करत आहोत. मला हे सांगायला पाहिजे की पुन्हा एकदा भाजपा सरकार आणि त्यांच्या नियमावली बीएमसीच्या यंत्रणेचा एकच धर्म झालाय की या बिल्डर मित्रांना कशा तऱ्हेने मदत करता येईल आणि या माध्यमातून मुंबईचा कसा विनाश करण्याचं काम चाललेलं आहे हे आम्ही सांगत आहोत. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की या संदर्भामध्ये भाजपाची एक दांभिक भूमिका तुम्हाला मला सांगायची आहे की भाजपाने सत्तेबाहेर असताना महानगरपालिकेच्या पीएपी धोरणाला हत्यार बनवलं होतं आणि त्यांचे एक तुम्हाला माहिती आहे की एक वॉशिंग मशीन क्लीनरचं त्यांचे एक साथी भूमिका असते. वॉशिंग मशीनचे जे क्लीनरचे ऑपरेटर होते मेन किंवा सिरियर ॲक्युजर होते आमचे एक राजकीय जे आहे तुम्हाला माहिती आहे डॉक्टर किरीट सोमयाजी यांचा मी इथे उल्लेख करू इच्छिते. त्यांनी बेछूट त्यावेळी आरोप करायला केले आणि त्यांनी आरोप करून सगळ्याला जे आहे ते नैतिकतेचे त्या ठिकाणी धडे शिकवण्याचं काम केलं. आता पुढे त्याच्यानंतर काय झालं, हे सत्तेमध्ये येण्यापूर्वी नैतिकतेचे धडे देण्याचं काम केलं. पण जसं सत्तेमध्ये आल्यानंतर आपण जर बघितलं तर फडणवीस सरकारने हा पूर्ण पीएपी धोरणाला वाकून त्या ठिकाणी पूर्णपणे त्याचा गैरवापर करून आपल्या लाडक्या बिल्डरला जे आहे ते हजारो करोड रुपयाचं या ठिकाणी लाभ मिळवून दिलेला आहे. आणि मला हेच सांगायचं की हे जनतेचं सरकार नाहीये, हे जे सरकार आहे हे मित्रांचं सरकार आहे. लूट बूट सूट आणि आता नवीन आले की झूटचं सरकार म्हणून याच्याकडे बघितलं गेलं पाहिजे. मला सांगायला पाहिजे आपल्या सगळ्यांना की आपल्या सर्वांच्या सुविधा मालाडची जी जमीन आहे ती जसं मी सांगितलं की संजय गांधी राष्ट्रीय उद्यानच्या लगतची डोंगराळ भागात आहे आणि या क्षेत्र जर तुम्ही बघाल याचं तर क्षेत्र आहे 8.71 लाख चौरस फुटाचं. हा भूखंड या ठिकाणी हा महाघोटाळा रचला गेलेला आहे आणि हा बिल्डर कोणाला फायदा या ठिकाणी दिला गेलेला आहे कोट्यावधी रुपयाचा, तर त्या लाडक्या बिल्डरचं नाव आहे डीबी रियालिटी, ज्याला आता स्वतःचं नाव बदलून नवीन ठेवलेलं आहे वेलियर इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. हे नवीन नाव त्यांनी ठेवलेलं आहे आता नवीन. पण जर आपण बघितलं की मुंबईचा नवीन विकास आराखडा DCPR किती 2034 हे जर तुम्ही बघितलं तर 8 मे 2018 रोजी मंजूर झालेला आहे हा DCPR. ठीक आहे. सरकारी दस्तऐवज आता हे सगळे महत्त्वाचे डॉक्युमेंट आम्ही तुमच्या समोर सादर करतोय. सरकारी दस्तऐवजानुसार या आराखड्यात हा भूखंड नॉन डेव्हलपमेंट झोन म्हणून दर्शवण्यात आलेला आहे. ठीक आहे. कागदपत्रामधूनही दिसून येते की या भूखंडावर कोणताही ऍक्सेस रस्ता नाही. ठीक आहे. आणि हा जो परिसर आहे हा काय म्हणतात त्याला उंचीवरती आहे, डोंगराळ भागात आहे आणि त्या ठिकाणी कुठल्याही तऱ्हेच्या मूलभूत सुविधा नाहीत असा हा भूखंड आहे. याशिवाय मला सांगायचं आहे तुम्हाला की DCPR 2034 नुसार हा भूखंड बहुधा संजय गांधीच्या जो आहे उद्यानाच्या पर्यावरण सर्वेक्षण क्षेत्रात म्हणजे इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये येतो. म्हणजेच या ठिकाणी जैविक वैविध्यता आहे आणि वन्यजीवांच्या संरक्षणासंदर्भामध्ये विविध त्या ठिकाणी आहे. राष्ट्रीय उद्यानाभोवती ठेवलेल्या पर्यावरण बफर झोनच्या निर्देशाबाबत सुद्धा हा भूखंड बाधित असू शकतो. आमचं म्हणणं आहे की हा बाधित होत आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की महाघोटाळ्याचा पहिला टप्पा आपण बोलूया. तर या पत्रकार परिषदेकडे आपलं लक्ष राहील. तुर्तास पुढच्या बातम्या देखील बघूयात.